आणि 9 तारखेपर्यंत कोर्टाने त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी दिलेली आहे. वसई पूर्वेकडल्या मधुबन परिसरात पाण्यात अडकलेल्यांचं बचाव कार्य सुरू आहे. 20 ते 25 जणांचा रेस्क्यू करण्यात आला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तर वसई पूर्वेतल्या मधुबन परिसरातील जिथे मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय, अनेक ठिकाणी पाण्याची पातळी गळ्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे स्थानिक रहिवासी हे अडकलेले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत अग्निशमनने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि दोरीच्या सहाय्याने जवानांनी पाण्याखाली गेलेल्या भागात पोहोचून सुमारे 15 ते 20 जणांना किंवा 20 ते 25 जणांना वाचवलेलं आहे. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम केलं आहे. वसईच्या सकवार गावात पुरात अडकलेल्या 19 नागरिकांची सुखरूप सुटका झाली आहे. पुरात 2 कुटुंबातील 13 नागरिक तसंच शेजारील कंपनीच्या शेडमध्ये अडकलेले 6 कामगार असे एकूण 19 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित आंधळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने संयुक्त बचाव मोहीम राबवली आणि सर्व 19 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आणि या सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलं आहेत. सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तसंच पेल्हार परिसरातल्या घरी आणि नातेवाईकांकडे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. परिसरातल्या पूरस्थितीवर पोलीस प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. रायगड